नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑलवेज न्यू अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तलाठी भरती 2025-2026साठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तसेच डेली आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेणार आहोत, प्रत्येक विषयावरील प्रश्न घेणार आहोत. त्यासाठी कोणताही व्हिडिओ मिस न करता प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित पाहत चला, ज्यामुळे तुम्हाला त्याचा येणाऱ्या कोणत्याही सरकारी परीक्षेसाठी खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल. यासाठी मी चांगल्या प्रकारे खूप सारे प्रश्न घेणार आहे. प्रत्येक विषयाचे अगदी सविस्तरपणे प्रश्न घेणार आहे. तर ते प्रश्न व्यवस्थित पाहत चला, ज्यामुळे त्याचा तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे येणाऱ्या परीक्षांसाठी फायदा होईल. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, विषुववृत्ताचे इक्वेटर मूल्य किती आहे? ठीक आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे 0 डिग्री. 0 डिग्री. तर विषुववृत्ताचे म्हणजेच इक्वेटरचे मूल्य हे किती आहे? तर 0 डिग्री हे याचं मूल्य आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आहे, रेखांशाची लॉंगिट्यूडची एकूण संख्या किती आहे? तर रेखांशाची एकूण संख्या किती असते? तर ती 360 असते. ठीक आहे. 360 ही रेखांशाची म्हणजेच लॉंगिट्यूडची एकूण संख्या असते, हे लक्षात ठेवा. यानंतर आता आपण पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे, शीतकटिबंध म्हणजेच फ्रिजिड झोन कोठे स्थित आहे? तर हा जो फ्रिजिड झोन जो असतो तो पोल्सजवळ स्थित असतो, म्हणजेच ध्रुवांजवळ. तर याचं उत्तर आहे ध्रुवांजवळ हा फ्रिजिड झोन जो आहे तो स्थित आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे, कर्कवृत्ताचे म्हणजेच ट्रॉपिक ऑफ कॅन्सर याचे अक्षांश मूल्य किती आहे? ट्रॉपिक ऑफ कॅन्सरचे अक्षांश मूल्य हे किती आहे असा प्रश्न आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे 23.5 डिग्री उत्तर. काय? 23.5 उत्तर हे याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आहे, ग्रीड कशाचे जाळे आहे? ग्रीड हे कशाचे जाळे आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे, ग्रीड हे कशाचे जाळे आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे अक्षांश समांतर रेषा आणि रेखांश याम्योत्तर रेषा. अक्षांश समांतर रेषा आणि रेखांश याम्योत्तर रेषा यांचं जाळं आहे ग्रीड हे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आहे, ग्रीनविच येथे असलेली 0 डिग्री रेखांश कोणत्या नावाने ओळखली जाते? ग्रीनविच येथे असलेली 0 डिग्री रेखांश कोणत्या नावाने ओळखली जाते? तर याचं उत्तर आहे मूळ रेखांश. मूळ रेखांश म्हणजेच प्राइम मेरिडियन. याचं उत्तर आहे मूळ रेखांश म्हणजेच प्राइम मेरिडियन. प्रत्येक उत्तर आणि प्रश्न कशा प्रकारचा आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कशाही प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला गेला परीक्षेमध्ये तर त्या ठिकाणी कन्फ्यूज न होता तो प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि त्या प्रकारे याचं उत्तर काय आहे हे पाहायचं आहे. ठीक आहे. आता आपण पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे, भारताची प्रमाण वेळ म्हणजेच स्टँडर्ड मेरिडियन ऑफ इंडिया कोणत्या रेखांशावरून निश्चित केली जाते? भारताची जी प्रमाण वेळ आहे ती कोणत्या रेखांशावरून निश्चित केली जाते असा प्रश्न आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे 82.5 डिग्री ईस्ट. 82.5 डिग्री म्हणजेच 82 डिग्री 30 मिनिट ईस्ट हे याचं उत्तर आहे. या ठिकाणी पहा, या ठिकाणी वेस्ट आहे आणि या ठिकाणी ईस्ट आहे. तर याचं उत्तर काय आहे 82.5 डिग्री ईस्ट म्हणजेच 82 डिग्री 30 मिनिट ईस्ट हे उत्तर नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पूर्व 82.5 डिग्री पूर्व हे याचं उत्तर आहे, हे लक्षात असू द्या. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, त्यामुळे तुम्हाला प्रश्न जर व्यवस्थित वाचला तर त्यानुसार व्यवस्थित उत्तर देता येईल. जर प्रश्न जर चुकीच्या प्रकारे वाचला गेला किंवा लगेच थोडासा अर्धवट वाचून उत्तर द्यायला गेला तर उत्तर चुकू शकतं. त्यासाठी कधीही प्रश्न व्यवस्थित वाचायचा, समजून घ्यायचा आणि त्याचं उत्तर द्यायचं आहे, हे लक्षात असू द्या. यानंतर आता पुढील प्रश्न पाहूयात. उष्ण कटिबंध म्हणजेच टॉरिड झोन कोणत्या 2 अक्षांश समांतर रेषांच्या दरम्यान स्थित आहे? उष्ण कटिबंध
हा कोणत्या दोन अक्षांश समांतर रेषांच्या दरम्यान स्थित आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे कर्कवृत्त आणि मकरवृत्त. याचं करेक्ट उत्तर आहे कर्कवृत्त आणि मकरवृत्त. या ठिकाणी टॉरिड झोन हा स्थित आहे, हे लक्षात असू द्या. यानंतर आता आपण पुढील प्रश्न पाहूयात. पृथ्वीवर एका रेखांशावरून दुसऱ्या रेखांशावर जाण्यासाठी किती वेळेचा फरक पडतो? ठीक आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे 4 मिनिट. 4 मिनिटे लागतात एका रेखांशावरून दुसऱ्या रेखांशावर जाण्यासाठी 4 मिनिटांचा वेळ लागतो. तर असे किती आहेत? 360 रेखांश. ठीक आहे, 360 रेखांश गुणिले 4 जर केलं तर याचं उत्तर किती येतं? 1440. ठीक आहे, तर आपले 4 मिनिट जर एका डिग्रीला, तर असं 360 डिग्री पृथ्वीवरती जे हे आहेत रेखांश ते किती आहेत? 360. ठीक आहे, तर 360ला जर 4 मिनिटांनी जर आपण हे केलं तर होतात 1440, आणि 1440ला जर आपण 60ने भागलं म्हणजेच 1 तास. 60 मिनिट म्हणजे 1 तास, तर त्याचं उत्तर येतं 24 तास. ठीक आहे, तर हे लक्षात असू द्या. तर अशा प्रकारे एका रेखांशावरून दुसऱ्या रेखांशावर जाण्यासाठी 4 मिनिटांचा वेळ लागतो. यानंतर आता पुढे पाहूयात, पुढील प्रश्न पाहूया. दक्षिण गोलार्धात 23.5 डिग्री साऊथवर कोणते महत्त्वपूर्ण अक्षांश आहे? दक्षिण गोलार्धात 23.5 डिग्री साऊथवर कोणते महत्त्वपूर्ण अक्षांश आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे मकरवृत्त. कोणतं आहे? तर मकरवृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. ठीक आहे, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न, मकरवृत्त हे दक्षिण गोलार्धात 23.5 डिग्री साऊथवरती आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, आता यानंतर आता पुढील प्रश्न आपण पाहूयात. पुढील प्रश्न आहे, उत्तर गोलार्धात 66 डिग्री नॉर्थ म्हणजे उत्तर गोलार्ध, तर त्यासाठी उत्तर गोलार्धात 66 डिग्री नॉर्थवरती कोणते महत्त्वपूर्ण अक्षांश आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे नॉर्थमधलं विचारलं आहे, तर याचं उत्तर आहे आर्क्टिक सर्कल. कोणतं आहे? आर्क्टिक सर्कल. यानंतर आता पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे, पृथ्वीचा अक्ष ॲक्सिस ऑफ द अर्थ ही काय आहे? पृथ्वीचा अक्ष हा काय आहे असा प्रश्न आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे, या ठिकाणी आता पर्याय वाचायचे आहेत. पृथ्वीचा अक्ष हा काय आहे असं विचारलेला आहे, तर दक्षिण ध्रुवापासून विषुववृत्तापर्यंत जाणारी काल्पनिक रेषा आहे, की उत्तर आणि दक्षिण ध्रुवांना जोडणारी ज्याभोवती पृथ्वी फिरते ही ती एक काल्पनिक रेषा आहे, किंवा पृथ्वीवरील विषुववृत्त दर्शवणारी वास्तविक रेषा आहे? तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? करेक्ट उत्तर आहे याचं दुसरा ऑप्शन, उत्तर आणि दक्षिण ध्रुवांना जोडणारी ज्याभोवती पृथ्वी फिरते ती एक काल्पनिक रेषा आहे. पृथ्वीचा अक्ष माहिती आहे ना कसा असतं? अशा प्रकारे हे आहे, या ठिकाणी नॉर्थ आणि या ठिकाणी साऊथ हा अक्ष असतो. तर हा जो आहे तो उत्तर आणि दक्षिण ध्रुवांना जोडणारी, हा उत्तर ध्रुव आणि हा दक्षिण ध्रुव याला जोडणारी जी काल्पनिक रेषेची ही जी रेषा आहे हिला जे आहे ते अक्ष असं म्हणतात, ॲक्सिस. ठीक आहे, ॲक्सिस ऑफ द अर्थ. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. समशीतोष्ण कटिबंध म्हणजेच टेम्परेट झोन जो आहे तो कोणत्या गोलावर, कोणत्या हेमिस्फिअरवर स्थित आहे? ठीक आहे, जो टेम्परेट झोन जो आहे तो कोणत्या गोलावरती स्थित आहे हे विचारलेलं आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे उत्तर आणि दक्षिण दोन्ही गोलार्धांमध्ये हा आहे. समशीतोष्ण कटिबंध हा कुठं आहे? दोन्ही गोलार्धामध्ये आढळतो, उत्तर आणि दक्षिण. ठीक आहे, तर याचं हे करेक्ट उत्तर होईल. यानंतर आता आपण पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आहे, ग्रीनविचच्या पूर्वेकडील ठिकाणांची वेळ म्हणजे GMT पेक्षा कशी असते? ग्रीनविचच्या पूर्वेकडील वेळ ही GMT पेक्षा कशी असते?
तर याचं करेक्ट उत्तर आहे पुढे असते. ठीक आहे, कुठे असते? पुढे असते. ग्रीनविचचं जे पूर्वेकडील त्याचे ग्रीनविच जे आहे त्याच्या पूर्वेकडील जे ठिकाणे असतात त्याची जी वेळ आहे ती पुढे असते. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. ज्या बिंदूंवरती सर्व रेखांश रेखांश म्हणजेच मेरिडियन्स एकत्र येतात ते कोणते आहेत? ज्या बिंदूंवर सर्व रेखांश एकत्र येतात ते कोणते आहेत? तर हे कुठे येतं? पोलवरती येत असतात. पोलवरती म्हणजेच ध्रुवावरती जे सर्व रेखांश जे मिळतात ते एकाच ठिकाणी कुठे मिळतात? ध्रुवावरती मिळतात. म्हणजे हे अशी पृथ्वी आहे समजा, हे असे आहे, तर हे जे रेखांश आहेत या अशा प्रकारे असतात. हे सगळे एका ठिकाणी पोलवरती या ठिकाणी असे जमा होत असतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण काही प्रश्न पाहिले. यानंतरचे काही प्रश्न जे आहेत आपण ते पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि ज्या काही तुमच्या कमेंट्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.